कुठल्याही प्रकारचे म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आपल्या गावावर कुठल्याही प्रकारची म्हणजे कुठल्याही प्रकारचे लांछन लागू नये यासाठी आपण काय काय प्रयत्न केले पाहिजेत आणि ती निवडणूक कशी शांततेत आणि एकदम व्यवस्थितरित्या पार पाडली पाहिजेत या बाबतीत आपल्याला साहेब काही 4 शब्द सांगणार आहेत, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे. साहेबांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला करावं. सर्वांना नमस्कार. सगळ्यात आधी मी सर्व पोलीस पाटील आणि पोलीस मित्र गावकरी यांचं अहमदपूर DYSP ऑफिस आणि अहमदपूर, जळकोट, वाढवणा आणि किनगाव या 4ही पोलीस स्टेशनच्या वतीनं आणि जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं स्वागत करतो. पोलीस मित्र कन्सेप्ट ही काय आहे ही मॅडमने थोडक्यात सांगितलेली आहे, पण तरीही मी आपल्याला अजून थोडं विस्तृत मध्ये सांगतो. आपण सर्वजण नागरिक म्हणून बऱ्याचदा असं बघितलं असेल की जिथं गरज आहे तिथं पोलीस वेळेवर पोहोचू शकत नाहीत, थोडं लेट पोहोचतात. त्यामध्ये बऱ्याचदा पिक्चर मध्ये पण असं म्हटलं जातं की गरज असेल तिथं पोलीस येत नाहीत किंवा लेट येतात. ऐकलंय ना? त्याचं कारण सांगतो. आता अहमदपूर तालुक्याची लोकसंख्या किती आहे, जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे आणि तिथली पोलिसांचं मनुष्यबळ किती आहे याचा जर रेशिओ काढला तर 2-3 हजार 4,000 पोलिसांच्या लोकसंख्येच्या मागे 1 पोलीस असा रेशिओ असतो. आणि आपल्याकडे एवढी मोठी गावं आहेत की त्याच्यामध्ये पोलिसांनी सगळीकडे पोहोचणं अशक्य होऊन जातं. म्हणून पोलीस इथं एखादी वेळ इमर्जन्सी मध्ये पोहोचू शकणार नाहीत, पोलिसांना एखादी वेळ गाडी भेटणार नाही तिथं पोहोचायला, गाड्या एंगेज असतील किंवा गावामध्ये एखादा इश्यू झाला असेल किंवा होऊ शकत असेल असं जर वाटलं तर त्या ठिकाणी पोलीस बनून त्याच गावातला व्यक्ती हजर राहावा. पोलीस म्हणून पोलीस जे कर्तव्य करतात ते त्याच गावातल्या व्यक्तीने करावं, त्याच गावातल्या पोलीस पाटलांशी मिळून करावं. याच्यासाठी पोलीस मित्र, पोलीस स्वयंसेवक ही संकल्पना आहे. पोलीस पाटील तर असतात प्रत्येक गावामध्ये, पण पोलीस पाटलांची पण एवढी संख्या कमी आहे. एका पोलीस पाटलाकडे 2-2, 4-4, 5-5 अशी गावं आहेत. पोलीस पाटील पण वेळेवरती एखाद्या ठिकाणी पोहोचू शकणार नाही. तर अशा परिस्थितीमध्ये पोलीस मित्र तिथं पोलीस बनून काम करेल अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे आम्ही जरी खाकीतले पोलीस असू, आम्हाला जरी स्टार असतील, तर तुम्ही गावातले जबाबदार नागरिक म्हणून गावातले पोलीस जे सिव्हिल ड्रेस मध्ये आहेत असे पोलीस बनून तुम्ही काम करावं अशी आमची अपेक्षा आहे. ही गोष्ट फक्त निवडणुकीपुरती नाही. पोलिसांचं काम 24 तास वर्षाचे 12 महिने चालू असतं. आज ही निवडणूक झाली, उद्या ग्रामपंचायतीची निवडणूक येईल, त्याच्यापूर्वी नगरपालिकेची निवडणूक झाली, अजून 2-3 वर्षांनी विधानसभेची निवडणूक येईल, लोकसभेची येईल, निवडणुका चालू राहतील. पण पोलिसांची जबाबदारी ही फक्त निवडणुकीपुरती नसते. गणपती उत्सव असतो, 10 दिवस गावांमध्ये प्रत्येक गावामध्ये उत्सवाचं वातावरण असतं. त्याच्यानंतर दुर्गा देवीचा उत्सव असतो, दसरा असतो, दिवाळी असते, शिमगा असतो, पाडवा असतो, वेगवेगळ्या जयंती असतात. आता 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होईल, त्याच्यानंतर 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, ईद असेल, कुठलाही सण असेल, त्या ठिकाणी गावामध्ये तो सण, ती जयंती उत्साहामध्ये साजरी करणं आणि ती साजरी करत असताना काही अडचण आली, काही छोट्या मोठ्या अडचणी येऊ शकतात. तर ती अडचण आली तर ती तुमच्या गाव लेवलला शांततेमध्ये मिटणं, आणि जर अडचण तुमच्या लेवलला मिटण्यासारखी नसेल तर तात्काळ आमच्याशी कम्युनिकेट करणं आणि आमच्या माध्यमातून ते मिटवून घेणं हे पोलीस मित्रांचं आद्य कर्तव्य आहे. पोलीस मित्र कशासाठी लागतील, जसं मी सुरुवातीला सांगितलं,
प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचू शकणार नाही. एखाद्या वाडी तांड्यावर काय चाललंय हे इथे बसून आम्हाला कळणार नाही. आमचे पोलीस पाटील पण 4-4, 5-5 गावं असल्यामुळे त्यांना ते माहिती मिळणार नाही. त्यामुळे पोलीस मित्र हा त्या गावामधला पोलीस आहे म्हणून त्यांनी वावरायचं आहे. बरोबर? त्याच्यामध्ये कोणाला काही शंका आहे? बरं, पोलीस मित्र काय तरुणच असावा असं काही नाही. आमचे अनेक ज्येष्ठ नागरिक पण आलेले आहेत. ते पण अत्यंत गावामध्ये चांगला होल्ड असणारे आहेत. गावामध्ये 4 लोक त्यांना ऐकतील. गावामधले वाद छोटे मोठे असतील तर ते गावामध्ये मिटतील. अशा पद्धतीने आमचे ज्येष्ठ नागरिक सुद्धा काम करू शकतात. तरुणांची काय जबाबदारी असते सांगतो. जळकोटमध्ये महाविपर्याला 2 व्यक्ती वाहून गेल्या, माहित असेल तुम्हाला. ऑटो पलटी झाला, पुरातून गेला. तिथं नंतर पोलीस पोहोचले, पण त्याच्या आधी तिथल्या गावातल्या तरुणांनी तिथं मदत कार्य सुरू केलं होतं. मग हे मदत कार्य त्याच्याही पूर्वी आता पोलीस मित्र म्हणून काय जबाबदारी असेल तुमची सांगतो. उदाहरणार्थ एक उदाहरण सांगतो. पूर परिस्थिती असेल, गावामध्ये पूल बसका असेल, त्या ठिकाणी पोलीस पोहोचण्याच्या आधी पोलीस मित्र जर पोहोचला आणि तिथून जाणारी वाहनं त्यांनी तिथंच थांबवली की बाबा इथं पुढे धोका आहे, तुम्ही जाऊ नका, पोलीस येत आहेत, तोपर्यंत तुम्ही इथं थांबून राहा, असं जर पोलीस मित्रांनी तिथं सांगितलं तर ती मनुष्यहानी जी झाली, 2 जीव गेले, त्यातला एक जवान होता. इथे मला वाटतं सेनकुडला पण एक जण वाहून गेला. बरोबर आहे ना? ही आपत्कालीन परिस्थिती येऊ शकते. ही अशी आपत्कालीन परिस्थिती कधी सांगून येत नाही. आणि त्यावेळी मदत करण्यासाठी अग्निशमक दल असेल किंवा पोलीस असेल किंवा महसूलचे कर्मचारी हे काही अर्ध्या तासाने 1 तासाने येतात. पण तात्काळ जर तुम्ही तिथं मदतीसाठी राहिलात तर एखादा जीव वाचू शकतो, एखादं कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतं. त्यामुळे तुमची जबाबदारी तुम्ही समजून घ्या. बरं, हे काय आम्ही जबरदस्ती आणलेले लोक नाहीत, हे तुम्ही स्वतःहून आलेले लोक आहेत. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव आहे की पोलिसांना तुम्हाला मदत करायची आहे. पोलिसांची मदत म्हणजे कोणाची मदत असते? गावकऱ्यांची मदत असते. पोलिसांना काय मदत करणार आहे तुम्ही? स्पेशली पोलिसांना काही मदत लागली तर बातमी देऊ शकता, एखादी माहिती देऊ शकता, इथं असं घडत आहे किंवा घडू शकतं असं तुम्ही सांगू शकता. पण त्याच्या व्यतिरिक्त पोलीस पोहोचण्याच्या आधी तुम्ही जी गावकऱ्यांना मदत करता तुमच्या, ती खरी मदत आहे आणि ती स्वतःची मदत आहे. म्हणजे पोलिसांची मदत करताय म्हणजे आपण नागरिकांची मदत करत आहोत. आपल्या परिसरामध्ये माळेगावच्या पिरियडमध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलं, बरोबर आहे का नाही? अनेक ठिकाणी चोऱ्या झाल्या. ते नेहमीच होतात. माळेगावमध्ये कुठून कुठून भटके येतात, चोर येतात, पाकिटमार येतात आणि जशी परिस्थिती दिसेल गावामध्ये चक्कर मारतात. गावात काहीतरी विकण्याच्या बहाण्याने येतात आणि गावामध्ये आल्यानंतर सगळ्या गावाची पाहणी करतात. कुठं काय दिसतं त्यांना, जे घर चांगलं दिसतं, साईडला दिसतं असं घर हेरतात आणि रात्री येऊन त्या ठिकाणी घरफोड्या करतात. बरोबर आहे? दसवाडीचं कोणी आहे का इथं? दसवाडीला घरफोडी झाली. अहमदपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी घरफोड्या झाल्या. मोळवणला घरफोडी झाली. इकडे काल परवा जळकोटला धामणगावला घरफोडी झाली. तर प्रत्येक घरफोडीमध्ये आधी ते चोर पाहून जातात. तर अशा वेळी काय करायचं? पोलीस मित्रांची काय जबाबदारी आहे? तर गावामध्ये येणारा नेहमीचा जो विक्रेता असतो, जो नेहमी काहीतरी विकायला येतो, विक्रेता असतो किंवा महाराज लोक येत असतात, ते तुम्हाला माहित असतात कोण असतात. ते नेहमीच येत असतात ना ते. पण अचानक कोणीतरी येतो, कधीतरी 1-2 जण येतात, व्यवस्थित सगळे घर पाहत जातात. तर तुम्हाला शंकेची पाल मनात चुकली पाहिजे की बाबा हा व्यक्ती कधी दिसत नाही गावामध्ये, हा अचानक कसा काय आला गावात? आणि आला तर आला, नुसतं बघून जातो, याचं विक्रीवर लक्ष नाही, घर बघण्यावर लक्ष आहे, असं होतं ना. तर अशा वेळी तुम्ही त्या व्यक्तीला विचारपूस करणं, तेव्हा तू कशासाठी आला, गावामध्ये काय काम आहे तुझं, काय विकत आहे, कुठून आला, तुझं ओळखपत्र दाखव,
एवढं जरी तुम्ही विचारलं तरी तो व्यक्ती अलर्ट होऊन जातो. त्याला समजून जातं की बाबा ह्या गावामधील लोक अलर्ट आहेत आणि ह्या गावामध्ये जर चोरी झाली तर 100% ती शंका आपल्यावर येणार आहे आणि आपली ओळख उघड होणार आहे. त्यामुळे त्या गावामध्ये चोरी व्हायचं टळतं. आम्ही अनेकदा सीसीटीव्ही बसवा म्हणून पण सांगतो. सरपंचांची बैठक घेऊन सांगितली, पोलीस पाटलांची पण बैठक घेऊन सांगितली. काही जणांनी सीसीटीव्ही स्वतः बसवले, स्वतः पुढाकार घेऊन बसवले, पण काही गावांमध्ये अद्याप बसवणं बाकी आहे. आता पोलीस पाटलांसोबत पोलीस मित्रांची पण ही जबाबदारी आहे की तुम्ही तुमच्या गावामध्ये जा, गेल्यानंतर त्या सरपंचाला, ग्रामसेवकाला बोला की बाबा आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत आहे, 15व्या वित्त आयोगाच्या आराखड्यामधून तुम्ही सीसीटीव्ही बसवू शकता. तसे बीडीओनी पण सांगितलेलं आहे. जर गावामध्ये सीसीटीव्ही बसवले तर गावातले अर्धे गुन्हे असेच त्या सीसीटीव्हीच्या धाकानेच कमी होऊन जातील. आपण तिथं पकडले जाऊ म्हणून. ह्याच्यामध्ये जबाबदार नागरिक म्हणून पोलीस मित्रांनी पुढाकार घ्यावा, पोलीस पाटलांच्या सोबतीनं, अशी आमची इच्छा आहे. पोलीस मित्र इथून गेल्यानंतर गावामध्ये आपापला आढावा घेतील वा गावामध्ये यायचा मार्ग कुठला आहे, इथून जायचा मार्ग कुठला आहे, इथून किती फाटे फुटतात, त्या ठिकाणी किती सीसीटीव्ही बसवले पाहिजे, हे पोलीस पाटलांसोबत फिरून, पोलीस पाटलांनाही माझं सांगणं आहे. काही पोलीस पाटलांनी खरोखर चांगलं काम केलेलं आहे, त्यांच्या गावांना मी भेटी पण दिलेल्या आहेत. तर अद्याप काही गावांमध्ये पोलीस पाटलांनी पुढाकार घेऊन सुद्धा इतर लोकांचा पाठिंबा मिळत नाही. तर त्यामुळे आता पोलीस मित्रांनी पण तुमच्या सोबतीला यावं आणि गावामध्ये सीसीटीव्ही कुठं बसवायची आवश्यकता आहे का. गावामध्ये शाळा असतात, काही ठिकाणी हायस्कूल असतील, काही ठिकाणी कॉलेजेस असतील, त्या ठिकाणी अनावश्यक मुलं, टवाळखोर मुलं आपल्या गावातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील मुलींना येऊन छेडण्याचं काम करतात आणि त्यातून मग लहान वयातल्या मुली पळून जायचं किंवा काहीतरी इतर गैरप्रकार व्हायचे प्रकार घडतात. असे झालेत का तुमच्या आजूबाजूला? अनेक ठिकाणी झालेले आहेत. आमच्याकडे तो डेटा येत असतो. तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता? त्या शाळेच्या भरण्याच्या आणि सुटण्याच्या टाइमला तुम्ही तिथं जर चक्कर मारली, तुम्हाला तुमच्या गावच्या व्यतिरिक्त आणि शाळा न शिकलेला, म्हणजे तिथं शाळेत ऍडमिशन नसलेला एखादा मुलगा असू शकतो, तो तिथं बसलाय, तर बा तू का बसलाय इथं? तुझं शाळेत कोणी आहे का? तू शाळेत आहे का? तू शाळेत जर नसशील तर तुझं इथं बसायचं काय काम आहे? हे जर तुम्ही विचारलं तर आमच्या मॅडम पेट्रोलिंग करतात, पण एक गाडी आहे आणि अहमदपूरमध्ये 76 गावं आहेत. नुसतं शहरातूनच फिरायचं म्हणलं तर अर्धा दिवस जातो. तर आमची निर्भया पथकाची गाडी प्रत्येक गावामध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्या गावामध्ये तुम्ही जर तिथं शाळेमध्ये जाऊन भेट घेतली, मुख्याध्यापकांशी बोललात, कोणी काही त्रास देत आहे का पोलीस पाटलांनी आणि तुम्ही, तर त्या ठिकाणी तो प्रकार पण थांबू शकतो. एक सेपरेट मोबाईल नंबर देऊ आपण, जेणेकरून व्हॉट्सअप वरती आणि कॉल वरती डायरेक्ट ते संपर्क करू शकतात किंवा काही माहिती, फोटो डायरेक्ट